ओके। हाँ। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय
जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिके पूर्ण वैराग्य जानते. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. भागवता आणले प्राकृती जनहितार्थ. प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ. एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा. नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज महिन्यातला शेवटचा रविवार. 21 समासी दासबोध समास 3 त्याचा अभ्यास आपण मागच्या आधीच्या वेळेला चालू केला होता. तो यावेळेला पूर्ण करायचा आहे. त्यामुळे हा समास आपण पूर्ण वाचणार आहोत आणि यानंतर डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील. जय जय रघुवीर समर्थ. वंदीन सद्गुरु समर्थ. जो अर्थाचाही अर्थ. जयाचे निहा परमार्थ. प्राप्त झाला श्रीराम. जयाचे नि स्वरूप प्राप्ती. होऊनी फिटे जीवित्व भ्रांती. जयाचे नि पूर्ण होती सर्व मनोरथ श्रीराम. जो पूर्ण प्राप्तीचा दाता. जो भवसिंधूचा त्राता. तयाचे नि प्रसादे आता. करीन वक्तृत्व श्रीराम. जे वक्तयाची लक्षणे. अति उत्तमे सुलक्षणे. क्रिया पालटे निरूपणे. श्रोतयाची श्रीराम. ऐसे सांगी जेती वक्ते. तेनेची प्रसंगे श्रोते. जे कासेसी लावणी तारिते. भाविक जनासी श्रीराम. भक्त विरक्त आणि प्रेमळ. शुद्ध ज्ञाते दीनवच्छळ. हृदये शुद्ध गंगाजळ. निर्मळ जैसे श्रीराम. परोपकारी धार्मिक. क्रिया न घडता साशंक. दयांचा सन्निध विवेक. सिद्धची असे श्रीराम. जैसेची बोलणे तैसीच क्रिया.
ऐसा वक्ता जोडलिया तात्काळ बाणे श्रोतया अंगी निरूपण श्रीराम. वक्ता तोची जो शांत आणि असे पूर्ण प्राप्त सर्व काळ क्रोधे संतप्त तो वक्ता नको श्रीराम. वक्ता पाहिजे उदास दयाचे बोलणे निराश दयाचे हृदय वसे आस तो वक्ता नको श्रीराम. आशा धरुनी बोले जीवी तो तैसेची निरूपण लावी सीधे उगविले गोवी युक्ती जाळ टाकून या श्रीराम. एकाची शिष्याची आस शिष्या कारणे कासावीस होऊन या सावकाश पसारा सोडिती श्रीराम. ते समाधान बुडवणे विकल्पे शिष्य चाळवणे शिष्य समुदाये वणवणे वरपडे झाले श्रीराम. ते लुलू बराडे बापुडी शिष्या कारणे कुडकुडी सर्व काळ होता ती वेडी त्यांचे वक्तृत्व नको श्रीराम. जो गुरु विश्वासाचा जेथे अंकुर नाही भेदाचा तोची वक्ता अपाडांचा सकळासी बोधी श्रीराम. जो आशंका फेडू जाणे जाणपणे हुंबरो नेणे श्रोत्याचे शब्द उणे साहे विवेके श्रीराम. सर्व काळ क्रोधे संतप्त आशंका घेता करी घात वक्तृत्वाचा अर्थ ज्ञात भलतीच कडे श्रीराम. अयुक्तची प्रतिपाद्य करी उच्छेद होताची गुरुगुरी बोलिला शब्द थावरी बळेची अप्रमाण श्रीराम. बोलता बोलता येती बळा हातपाये कापती चळचळा क्रोधे उकावती वेळोवेळा शीघ्र कोपी जे श्रीराम. एका श्वासे बोलत चिराहे नेत्र भुवंडुनी गरगरा पाहे दुसऱ्याचे वक्तृत्व न साहे आपणा पुढे श्रीराम. होय नव्हे आरंभिली क्रोधे देहे शुधी विराली बहुसाल वृष्टी केली सन्मुख माधवे श्रीराम. क्रोधे काळवंडली मुखवटी ऐक्यता वक्रता पावल्या भ्रुकुटी सीरा कंठी आणि जल्हाटी प्रगट झाल्या बळे श्रीराम. बोलता बोलता नीच उत्तरे ताडीत उठिले परस्परे श्रोते आणि वक्ते रुधिरे उभे नाले श्रीराम. कोल्हाळ उठिला एकसरा केला पुस्तकाचा घुसमारा थोड्या तवके राजद्वारा महापुरुष निघाले श्रीराम. ऐसी क्रोधी अनावरे देह बुधीची पामरे ऐसे वक्तृत्व चतुरे व मनप्राय त्यावे श्रीराम. आपण क्रियेसी अंतरले आणि वक्तृत्वाचे भरी भरले तया श्रवणे श्रोते आले वक्तया ऐसे श्रीराम. आशा धरुणी वक्ता बोले तेथे श्रोते नागवले शृंगारिक श्रवण चेवले साधक जैसे श्रीराम. बहु श्रवणे घटेल झाला ताडे तोडे शिकोनी आला तया वक्तृत्वे श्रोतयाला स्वहितन घडे श्रीराम. वक्ता पाहिजे अनुभवाचा ज्ञाता नसावा पुस्तकीचा पुस्तक ज्ञाने श्रोतयाचा भ्रम तुटेना सर्वथा श्रीराम. का वक्ता वक्तृत्वाचे बरी भरोनी श्रोता निरोध करी तेने श्रोता धाक धरी पुन्हा न ये श्रवणी श्रीराम. अति निरोधे उपदे त्रास मोडे श्रोत्यांचा हव्यास ऐसा वक्ता तो कर्कश तोही नको श्रीराम. काजो वर्मे लक्ष्मी बोले तेने श्रोते क्रोधासी आले आपणही लक्षू निघाले वर्मे वक्तयाची श्रीराम. काजे रुचेना श्रोतया मनी ते दाटूनी लावी लावणी तेने उपदे अत्यंत काणी श्रोते उठोनी पळती श्रीराम. का आपण वर्ते जयापरी तेची क्रिया प्रतिपाद्य करी आपणा परती दुसरी मांडो चिनेदी श्रीराम. वक्ता जाणिवेने जिंकिला उणीवयेचा तगमगिला जाणिवेचा ताठा भरला तो वक्ता नको श्रीराम. जो सकळ जाणोनी नेणता जो श्रोत्यांचाही श्रोता
जेथे अहंतेची वार्ता निशेष नाही श्रीराम. वक्ता बीड सारू जोडे तरी श्रोत्यासी आधारू घडे, म्हणून वक्तयाकडे भीड तेही नसावी श्रीराम. भीड सांडूनी वर्मे चुकवी, हितार्थ पोटस्ते शिकवी, कुशळ वक्ता तोची उगवी, श्रोतयासी श्रीराम. वक्ता निर्भिमान भेटे तरी श्रोतयाचा अभिमान तुटे, उभये अभिमाने विटे, प्रांजळ निरूपण श्रीराम. आले निरूपण अभ्यंतरी, गुज म्हणून करी चोरी, तो वक्ता नव्हे भिकारी, कृपण वेशे श्रीराम. जो समाधानी वक्ता तयासी निरूपणी समता, आपुली पारिकी विभक्तता नाही दयासी श्रीराम. असो वक्ता आशारहित तयाचेही वक्तृत्वहित, दुराशा धरी जयाचे चित्त, तो वक्ता नको श्रीराम. आता असो सद्गुरु विण पोटस्ते शिकवी लकवण, समदृष्टी जयाची पूर्ण ऐसा तो विरळा श्रीराम. आता श्रोत्याचा विचार श्रोता पाहिजे सादर, मननशील सारासार विवेके निवडी श्रीराम. श्रोता आदरे श्रवण करी, तेणे उचंबळे आनंद लहरी, श्रोते वक्ते अर्थांतरी मिळून जाती श्रीराम. आर्तभूत श्रोता मिळे आणि आदरे श्रवणी निवळे, तेणे सकळिकांचा गळे देहाभिमान श्रीराम. सादर सर्वांगे सामोरा, आदरे होतसे पुढारा, श्रवणी पडताची उत्तरा, परीक्षूनी सांडी श्रीराम. सांडूनी सवेची सादर, पाहे वक्तया समोर, ऐसा मनाचा व्यापार, मने आरंभिला श्रीराम. मुखाकडे लक्षी आदरे, बाहेरी निगताची उत्तरे, प्राशन करी कर्णद्वारे, विवरे स्वये श्रीराम. भिक्षुक देशावरी सादर, का व्यापारी मिळता व्यापार, का भुसारी करिता भुसार, माप समयी श्रीराम. का जीवरगाची ऐकताची वार्ता, अत्यंत श्रवणी सादरता, का न्यून बोलत सासता, सादर ऐके श्रीराम. का शूद्र सेती साचल पाहे, कान देऊनी उभा राहे, श्वास उश्वास दीर्घ वाहे, म्हणून कोंडी बळे श्रीराम. असो संसारी सादरता, तैसीच करी श्रवण होता, तोची एक धन्य श्रोता, होये निरूपणे श्रीराम. संसार विषयी तत्पर आणि श्रवण होता अनादर, तो श्रोता नव्हे खर, मनुष्य वेशे श्रीराम. मिथ्यावादी अमंगळ हरी कीर्तनी उठे कपाळ, ऐसा जो खळ चांडाळ, त्यासी भगवंत कैसा श्रीराम. अविद्या आणि फुगारा धरी जाणीवेचा गारा, बाष्फळ बोलोनी मातेरा, करी निरूपणाचा श्रीराम. वक्ता बहुभाषा वाचाळ, तैसाची श्रोताही तोंडाळ, दोघे मिळोनी खळखळ, उदंड करीती श्रीराम. वक्तृत्व श्रोता ऐकेना, बोलो बैसला आटोपेना, युक्तिजाळ पसरुनिया जना, जाणीव दावी श्रीराम. उभयेता एकची गलबला, निरूपणी हाट भरला, एका शब्दाचा दुमाळा, घेऊनी बैसले श्रीराम. एक एका पुढे बोले, श्रोते अवघेची वक्ते झाले, जैसे ते जंबूक मिळाले, कोळाळ करीती श्रीराम. जाणीव भरली अभ्यंतरी, भुंको लागले जंबुकांपरी, तेथे कोणासी कोणवारी, वृक बोलती सर्वांगे श्रीराम. श्रोता श्रवणी जाणीव धरी, वक्तयाचा उच्छेद करी, ऐसा श्रोता मिळे तरी, समाधान कैसे श्रीराम. जे जे निरूपण ऐकती, ते ते पुढिलासी सांगती, बहुतेक सांगणेची चित्ती, विरळाधरी श्रीराम. आपण स्वये क्रिया करी, तेची निरूपणी थावरी, ऐसा श्रोता दुराचारी,
अवश्य त्यजावा श्रीराम. कोरडा खणखणीत पाषाण, तैसे हृदये कठीण. कदाचित आला सत्वगुण, तरी तो कोंडी बळे श्रीराम. अंतरी काळकूट भरले, गुल्म अभिमानाचे वाढले. ते निरूपणे वितुळले, परी वितळो चिनेरी श्रीराम. निरूपणी सावकाश, पहावे वक्तयाचे गुणदोष. जैसे मिळाले वायेस, विष्टादुंदिती श्रीराम. बैसोनी निरूपण ऐके, वृत्ती गुणदोषी फाके. अविवेके गुणदोष रेखे, सर्वत्रांचे श्रीराम. बैसला दिसे अति तत्पर, मन करी नाना व्यापार. आवरे ना अनावर, उठोनी पळे श्रीराम. बैसताची निरूपणी, नेत्री भरली घातगेणी. अत्यंत जाकळीला प्राणी, सुषुप्तीमध्ये श्रीराम. कडकडा जांभया येती, डकडका डुकल्या देती. घाबिरे होनी पाहती, क्षणक्षणा रुचिते श्रीराम. नेत्री झापडी पडिली, वेंभळ मुखे विकासली. नावरे सर्वांगी भरली, निद्रावळे श्रीराम. निशेष देहे भावगळे, नवचती नेत्र उघडिले. एकते कलथोनी पडिले, एकी फोडिले ब्रह्मविणे श्रीराम. जागृतीसी नाही ठाव, जैसे डुलती मानुभाव. मने मांडिला उच्छाव, सुखनिद्रेचा श्रीराम. निद्रा प्रवेशे अभ्यंतरी, तेव्हा विवेकासी कैची उरी. धारिष्ट पळे दुरीच्या दुरी, जागृती विषयी श्रीराम. आला निरूपणी कंटाळा, प्रबल निद्रेचा उमाळा. निद्रा लोळवी सकळा, श्रोतयासी बळे श्रीराम. निद्रा अज्ञानाची सावली, निद्रा भ्रांतीची माऊली. निद्रा निरूपणी केली, विवसी ईश्वरे श्रीराम. निद्रे करिता विस्मृती पडे, निद्रे करिता भ्रांती जडे. निद्रे करिता स्फूर्ती मोडे, निद्रा हृदये शून्य श्रीराम. निद्रा अविद्येचे फळ, निद्रा जन्माचे मूळ. निद्रा सकळासी व्याकुळ, करुणी पाडी श्रीराम. निद्रा उदास नागवणी, निद्रा आयुष्य बुडवणी. निद्रा अगत्य निरूपणी, घाला घाली श्रीराम. निद्रा आळसाची पेटी, निद्रा भ्रमाची खोटी. निद्रा हे परमवोखटी, साधका बाधी श्रीराम. निद्रा प्रकाशाची झापडी, निद्रा विवेकासी विघडी. निद्रा उगवण न उघडी, साधकासी होये श्रीराम. सांडुनी निरूपण गोड, पुरविती निद्रेचे कोड. ते साधक जाणावे धोंड, संत निज धन नेणती श्रीराम. जो सादर अर्थांतरी, तयासी निद्रा काये करी. जे निसंग दरिद्री, तयासी बाधी श्रीराम. ऐसी निद्रा महाविघ्न, बळेची श्रोते करीती भग्न. तेन येता संलग्न, श्रवण फावे श्रीराम. निरूपणाचे नि आधारे, फिटे निद्रेचे काविरे. तेची श्रोते येरे पामरे, जीतची मेली श्रीराम. जय अत्यंत विषयासक्त, जे कुटुंबाचे निजभक्त. दयापासी पाषांडमत, निरंतर वसे श्रीराम. जे वैराग्ये कनिष्ठ, जे शब्दज्ञाने वरिष्ठ. ऐसे श्रोते परमनष्ट, सर्वथानको श्रीराम. जो संसारे तापला, जो स्वहितासी प्रवर्तला. तोची श्रोता लाभला, परमगुह्य श्रीराम. असो ऐसे श्रोते वक्ते, सादर सर्वांगे जाणते. जाणीव आणि क्रोधाते, आवरू जाणती श्रीराम. निराभिमानी जो समर्थ, तयासी साजे हा परमार्थ. अभिमान वाहे तो व्यर्थ, भूमिभार झाला श्रीराम. श्रोते ऐकती आदरे, तरी बोलेन बोबडी उत्तरे. स्वामी तुमचे निआधारे, होई निराभिमानी श्रीराम. जैसे माये बापे वर्तती, तैसीच क्रिया लेकुरे घेती. म्हणून या श्रोती वक्ती, निराभिमान व्हावे श्रीराम. तुम्ही स्वये निराभिमान, परी माझा ठाई अभिमान.
असेल म्हणून साधन पाये तुमचे श्रीराम. माझा अंगी अभिमान जडे, तरी गोष्टी येईल स्वामीकडे. दैसा परिवार पळता मोडे, मत्व नृपतीचे श्रीराम. तुम्हा सज्जनांची कृपा मज, आणि उरेल अभिमान पुंज. तारी हे माझी लाज, तुम्हासीच की श्रीराम. स्वामी तुमचे नि प्रतापे, कृतांत काळ तोही कापे. तुमचे नि वचन मात्रे, सोपे होय परब्रह्म श्रीराम. तुमची कृपा जेथे घडे, तयासी पच्च परब्रह्म जोडे. प्राणी सुटती रोकडे, दुखापासून सर्वदा श्रीराम. तुम्हासी शरण्य अनन्य भावे, जाता लुटी आनंद फावे. तया सुखाचे मिरवे, तेज शांती अंगी श्रीराम. एका भावार्थासाठी उघडे शब्दरत्न पेटी. अनर्घ्य रत्नांची गोमटी, माळ बसे हृदयी श्रीराम. तुमचे नि उचिष्ट लेशे, आणि गुरु शिष्याचे निकामिसे. सांगी जेल जेणे पिसे, धडे जीवपणाचे श्रीराम. इति श्रीराम रामी रामदास, विनंती संत सज्जनास. व्युत्पत्ती आणि पदप्रास, क्षमा केली पाहिजे श्रीराम. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. जुना दासबोध आपण अभ्यासाला घेतला आहे. 1608 मध्ये समर्थांचा जन्म झाला आणि नंतर त्यांनी घर सोडून जे तपाचरण केलं, त्या तपाचरणाचा शेवटल्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 1630च्या आसपास हा ग्रंथ लिहिला गेला आहे. असं सांगतात की तो उद्धव स्वामी करता त्यांनी लिहिला, उद्धव स्वामीला उपदेश करण्याकरता. मुख्य काय उद्देश आहे हा जुना दासबोध लिहिण्याचा? तर म्हणजे मुख्य उद्देश हा आहे की मी विरहितपणा, म्हणजे मी जो आहे तो जातो की नाही जात, आणि मी गेला पाहिजे. परमार्थामध्ये हे फार महत्वाचं आहे की निर्वासन होणं म्हणजे मी जाणं, अहंकार जाणं. म्हणजे आता कसं माहित पडेल आपल्याला की यांनी मीपणा विरहित करण्याकरता जुना दासबोध लिहिला. त्याचं कारण असं की एक तर हे आहे की त्यावेळेस त्यांचं तप नुकतंच झालेलं होतं, तीर्थाटन झालेलं नव्हतं, जगाचा अनुभव त्यांनी घेतला नव्हता. तर हे आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतात त्यावेळेस जो आहे तो त्यांचा नुकताच झालेला होता. आणि त्या सिच्युएशन मध्ये, त्या स्थितीमध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला. आणि म्हणून पुढे त्यांनी असं लिहिलंय की दासबुद्धीचे समासी, आत्मारामामध्ये लिहिलंय, दासबुद्धीचे समासी निर्मूळ केले मीपणासी. तर निर्मूळ केले मीपणासी म्हणजे असं की दासबोधामध्ये काय लिहिलंय तर म्हणे त्यांनी मी कसा घालवावा याच्याबद्दलचं विवेचन जुन्या दासबोधामध्ये. समर्थांचे 3 मुख्य ग्रंथ, दासबोध आणि आत्माराम आणि मनाचे श्लोक, हे बाकी लघुकाव्य म्हणतात. हे लघुकाव्यामध्ये येतं जुना दासबोध. आणि हे लघुकाव्य म्हणजे मोठं लघुकाव्य असं म्हणायला हरकत नाही, कारण की 1340 ओव्या आहे. आणि त्यातले 4 समाज जे आहेत ते नवीन दासबोधात आले. 4था, 5वा, 6वा आणि 8वा म्हणजे सद्गुरु निरूपण, शिष्य निरूपण, वैराग्य निरूपण आणि आत्मनिवेदन निरूपण. अशा प्रकारे याचं थोडंसं इंट्रोडक्शन आहे. महत्वाचं काय आहे जुना दासबोधाचं तर म्हणे प्रल्हाद महाराजांनी असं सांगितलं. प्रल्हाद महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, ते आपल्या शिष्यांना जे आहे ते जुना दासबोध वाचायला सांगत होते. म्हणजे आत्मसाक्षात्काराकरता जुना दासबोधाचं महत्व या ठिकाणी या उदाहरणावरून आपल्याला पटतं.
म्हणून आपण हा दासबोध समोर घेतला आहे. पहिला समास जो आहे तो या ठिकाणी मंगलाचरणाचा आहे. दुसरा जो आहे तो रघुनाथ ध्यान असं त्याचं नाव दिलंय. आणि तिसरा जो आहे तो वक्ताचं लक्षण, बोलणाऱ्याचं काय लक्षण असली पाहिजे, काय असावी आणि काय नसावी, आणि श्रोता लक्षण, श्रोत्यामध्ये काय गुण असावे आणि काय अवगुण त्यांनी सोडावे, अशा प्रकारचं खूप विस्तीर्ण विवेचन जे आहे या ठिकाणी दिलंय. जवळजवळ 102 ओव्या याच्यावर आहे. आणि याच्यावरून आपल्याला असं समजतं की त्या काळाला जे आहे ते त्यांना याचं किती महत्व वाटत होतं, की बोलणारा कसा असावा आणि ऐकणारा कसा असावा. कारण काय की म्हणे श्रवण जी हे पहिली पायरी आहे परमार्थामध्ये. आणि श्रवण जर पहिली पायरी आहे तर हीच मुख्य, ही पक्की झाली पाहिजे. म्हणजे नवीन दासबोधामध्ये समर्थांनी 5 समास श्रवणावर दिलेले आहे. त्याच्यावरून आपल्याला कळतं की श्रवणाचं किती महत्व आहे. आणि हे याच्यामध्ये आलेलं आहे, श्रोता लक्षणामध्ये जे आहे ते हे आलेलं आहे की श्रवण जे आहे ते कशा प्रकारे केलं पाहिजे. आता वक्ता श्रोता लक्षणामध्ये सुद्धा जे आहे आपण काही ओव्या पाहिल्या, 30-35 ओव्या ज्या आहे या तिसऱ्या समासामध्ये आपण पाहून चुकलेलो आहोत. पहिले सुरुवात त्यांनी अशी केली ह्या तिसऱ्या समासाची की त्यांनी सद्गुरूला वंदन केलंय की वंदिन सद्गुरू समर्था जो अर्थाचाही अर्थ. आता अर्थाचाही अर्थ त्यांनी असा लावलाय की म्हणजे जी श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. मला संपत्ती श्रेष्ठ म्हणजे आमची प्रॉपर्टी, आमचा पैसा, एफडीज वगैरे असं काहीतरी वाटतं. पण इथे अर्थाचाही अर्थ, सर्वश्रेष्ठ संपत्ती जे सद्गुरू आम्हाला देतात आणि म्हणून मी त्यांना वंदन करतो, ती कोणती आहे. तर म्हणे ती जी आहे ते परमार्थाचं ज्ञान किंवा आत्मस्वरूपाची प्राप्ती, हे सर्वात मोठी संपत्ती. कारण की परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी असेल, ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव झाला असेल, तो कसा, ज्याचेनी गेले पदमीपणाचे, अशा प्रकारचे जे सद्गुरू आहे त्यांच्या पुढे जे आहे ते काय करतात सद्गुरू, की विध्वंसुनी मोहपुरीची लीला, आपली ती मोहपुरीची लीला विध्वंस करतात आणि स्वराज्य पट्टी अभिषेक केला, आम्हाला स्वराज्यावर बसवतात, आम्हाला राज्याभिषेक करतात. तर अशा प्रकारे वंदन जे सद्गुरूला करायचं ते कशा करता करायचं, की हे सर्वश्रेष्ठ संपत्ती आम्हाला मिळावी. कारण आम्हाला माहिती की परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सही कोणास द्यावी. अशा प्रकारचं त्यांनी सुरुवात जी आहे ती अशा प्रकारचं त्यांनी इथे केलेली आहे. आणि नंतर जे आहे ती त्यांनी सुरू केलं की वक्त्याची कोणती लक्षणं आहे आणि श्रोत्यांची कोणती लक्षणं आहे. तर वक्त्यांची लक्षणामध्ये काय त्यांनी केलं, सद्गुरूचा अर्थ सांगितल्यानंतर, सद्गुरूचा महिमा वर्णन केल्यानंतर ते आले की भाई जे वक्त्याची लक्षणे अति उत्तम लक्षणे क्रिया पालटे निरूपणे श्रोते यांची चौथी ओवी ही आहे. त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी असं लिहिलेलं आहे या ठिकाणी की म्हणजे जे आहे ते सर्वात वक्ता कसा असायला हवा, तर म्हणजे आपण जे साधं बोलतो असं बोलायला हवं की जेवढं आवश्यक असेल तेवढं बोलायचं, जिथे बोलायचं ते त्याच ठिकाणी बोलायचं, जिथे आवश्यक नाही ते शब्द घ्यायचे नाही, तिथे बोलायचे नाही. आणि असं काहीतरी आम्ही बोललं पाहिजे. क्रिया पालटे तत्काळ, म्हणजे क्रिया पालटे निरूपणे, आणि श्रवण क्रियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, आणि तुटे संशयाचे मूळ एक सर. ह्या ज्या ओव्या आहे दासबोधामध्ये, जुना आणि नवीन दासबोधामध्ये, त्यामुळे तुमचं जितकं तप असेल, जितकं तुमचं अंतःकरण शुद्ध असेल, जितका तुमचा अभ्यास असेल, जितका तुमचा अनुभव असेल, त्याप्रमाणे जर तुम्ही बोलाल तर मग ते बोलल्यानंतर जे आहे ते समोरच्याचं मन पलटेल. निरूपणी ज्ञान प्रबळे, उठून जाता मावळे. आता म्हणजे त्यावेळेस सुद्धा समर्थांना जे आहे ते हे अशा प्रकारचे अनुभव त्यांच्या शिष्यवर्गामध्ये होते, हे त्यांना या ठिकाणी आपल्याला कळतंय. कारण निरूपणी हे सद्वृत्ती होते आणि स्थळत्याग होता सवेची जाते. निरूपण असताना जे आहे आमचं अंतःकरण एकदम शुद्ध होतं आणि आम्हाला खूप आनंद होतो की अरे वा किती छान हे विचार आहे या ठिकाणी म्हणून. पण ते झाल्यावर जे आहे ते काय होतं, तर म्हणे ते सवेची जाते. त्याच्याकरता काय करायचं, तर म्हणे श्रवण जे आहे ते करत राहायचं. तर समर्थांची सुद्धा अशी हे होती, समर्थांच्या शिष्यांची समर्थांची, की काय करू हे क्रिया घडेना तुझवीन रामा मज कंठवेना. ते करुणाष्टक त्यांनी सर्वात पहिल्यांदा लिहिलेली आहेत असं म्हणतात त्यांच्या वाङ्मयामध्ये. ते त्यांना सुद्धा अशाच प्रकारची त्यांनी कळकळीने विनंती केली भगवंताला.
आणि म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी जो आहे तो आता दासबोध वाचायला घेतला आहे. ते सुद्धा जे आहे ते कशा प्रकारे वाचायचा आणि वाचतच राहायचा आणि त्याला सोडायचं नाही जोपर्यंत क्रिया आमची पालटत नाही परमनेंटली, असा त्याचा अर्थ होतो. नंतर त्यांनी जे आहे ते वक्त्याबद्दल जे आहे ते पुढे लिहिलं आहे या ठिकाणी 8व्या ओळीमध्ये की जैसे जी बोलणे तैसी जी क्रिया ऐसा वक्ता जोडूलिया तत्काळ बाळे श्रोत्या अंगी निरूप. म्हणजे तो वक्ता कसा हवा तर म्हणे जसं बोलतो तसंच करतो, बोले तसं चाले त्याची वंदावे पावले, तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे. तर तो जो बोलणारा आहे, जो स्पीकर आहे, जो प्रवचनकार आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध असून त्याची क्रिया सुद्धा तो जसं प्रवचनात बोलतो त्याचप्रमाणे त्याच्या क्रिया असल्या पाहिजे. तरच तत्काळ बाणे श्रोतया अंगी निरूपण, तरच श्रोत्यांना जे आहे तो काय बोलतो ते कळेल, तो काय बोलतो ते समजेल आणि त्यामुळे ते प्रभावित होतील. आणि असा जो आहे तो वक्ता कसा असला पाहिजे, तोची शांत. आणि मग त्यांनी पुढे म्हटले की वक्त्यामध्ये काय नसावं तर म्हणे सर्व काळ क्रोधे संतप्त तो वक्ता नको. जर क्रोध जर त्याला येत असेल तर म्हणे तो काही असा म्हणजे तो वक्ता जो आहे तो योग्य नाही. म्हणजे आता यांनी काही ठिकाणी दाखवलंय की काय असायला हवं आणि काही ठिकाणी दाखवलं की काय नसायला हवं वक्त्यामध्ये. आणि वक्ता पाहिजे उदास, म्हणजे जे आहे ते, आणि जयाचे बोलणे निराश. म्हणजे उदास म्हणजे निस्पृहता आणि निराश तेच निस्पृहता, निरपेक्षता. उदास म्हणजे ज्याची आस गेलेली आहे, इच्छा गेलेली आहे, निर्वासन जो आहे, आणि निस्पृहता सुद्धा त्याच ठिकाणी. अशा प्रकारचा तो वक्ता असायला हवा. आणि पुढे ते म्हणतात त्याच्यामध्ये की आशा धरून बोले जीवी तो तैसेची निरूपण लावी. आता हे कोणत्याही प्रकारची आशा या ठिकाणी जी आहे ते आपल्याला नको, बोलणाऱ्याला नको की मला काही याच्यातनं मिळेल, काही साध्य होईल असं नको. त्यांनी जे आहे ते काय करावं तर म्हणे अगदी काही इच्छा न ठेवता परमात्माचं भजन करावं, परमात्म्याची भक्ती करावी, परमात्माचं जे आहे ते चिंतन करावं. कसं तर म्हणे आशा धरून नको असं. आणि मग त्यांनी म्हटलंय की एकाशी शिष्याची असं शिष्याकारणे असावीस. म्हणजे दुसरं असंही आहे, त्यांनी म्हटलं की असं नको व्हायला की प्रवचनातून शिष्य मिळावे, प्रवचनातून आमचा जो आहे तो वाढावं, आमचा संप्रदाय किंवा आमचं जे काही चाललेलं आहे या ठिकाणी दासबोध वाचन ते प्रवचनात जे आहे ते इतर लोक वाढावे, अशा प्रकारची त्या ठिकाणी आशा नको. काय हवं की फक्त शुद्ध अंतःकरणाने जे आहे ते भगवंताचं चिंतन, दासबोधाचं चिंतन या ठिकाणी असायला हवं. आणि मग त्यांनी 15व्या ओवीत लिहिलंय की जो गुरु विश्वासाचा जेथे अंकुर नाही भेदाचा तोची वक्ता अपाडांचा सकळाशी बोधी. त्यांनी त्याची ह्या ठिकाणी सांगितली की मी किती जो वक्ता आहे तो किती उत्तम असायला हवा. कसा उत्तम तो होईल त्यामुळे त्याच्या मनामध्ये जे आहे ते भेदाचा कोंब देखील उमटत नाही, जिथे अंकुर नाही भेदाचा. आणि असा गुरु जो आहे तो असा जो बोलणारा आहे, जो प्रवचनकार आहे, तो असा वक्ता श्रोत्यांना उपयोगी पडतो. म्हणजे समर्थांच्या याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की भेटो कोणी एक नर धड धेड महार चांभार त्याचे राखावे अंतर या नाव भजन, अशा प्रकारचं पण पाहिलंय त्याच्यामध्ये सुद्धा. समर्थांनी सुद्धा जे आहे ते धेड महार चांभारापर्यंत त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांना सुद्धा जे आहे ते बरोबर घेऊन तुम्ही काय करा म्हणे निरूपण करा, त्यांना सुद्धा जे आहे ते समजवा, त्यात कोणत्याही प्रकारचा भेद ठेवू नका, जिथे अंकुर नाही भेदाचं. हे फार महत्वाचं आहे या ठिकाणी की आम्हाला सुद्धा जे आहे ते जेव्हा परमेश्वराची आम्ही भक्ती करतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा भेद त्या ठिकाणी की हा संप्रदाय, तो संप्रदाय, हा वैष्णव, हा जो आहे तो दुसऱ्या याचा, अशा प्रकारचं काही नको. किंवा वारकरी, धारकरी, हे सर्व भेद जे आहे त्या ठिकाणी नको, जिथे अंकुर नाही भेदाचा. ते आपल्याकरता याच्यातून घेण्यासारखं आहे. किंवा त्यांनी असंही म्हटलंय समर्थांनी की ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, असं काही वेगळं असतं का? म्हणजे सर्व सारखे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे उंच ब्रह्म ते रायासी आणि नीच ब्रह्म ते परिवारासी, म्हणजे बहुजन समाज, त्यांचं ब्रह्म काही वेगळं आहे का? आणि ब्राह्मणाचं ब्रह्म काही उंच आहे का? तर ऐसा भेद त्यापाशी नसे.
जो वक्ता आहे तो कसा असायला हवा असं यांनी वर्णन इथे केलेलं आहे. आणि परत त्यांनी या ठिकाणी म्हटलंय पुढच्या ओळीमध्ये की सर्व काळ क्रोधे संतप्त, आशंका घेता करी घात, अशा प्रकारचा जो आहे तो वक्ता नको. तो वक्ता कसा नको हे या ठिकाणी दाखवलंय. कधी त्यांनी दाखवलंय नको, कधी त्यांनी दाखवलंय कसा असायला हवा. अशा प्रकारचं वर्णन करत आपण पुढे चाललो आहोत. आणि कारण हे आपण पहिले एकदा पाहिलेलं आहे, थोडं चिंतन याच्याबद्दलच केलेलं आहे. कोल्हाळ उठला एकसरा केला पुस्तकाचा घुसमारा, थोड्या तपके राजद्वारा महापुरुष निघाले. ते म्हणतात की काहीतरी पाठ करून ठेवलेलं आहे आणि पाठ करून ठेवलेलं जे आहे ते फटाफट फटाफट तो बोलत जातो आणि लोकांना श्रोतांना जो आहे तो भडीमार करतो आपल्या शब्दांचा आणि त्याला असं वाटतं की आपण जिंकलो. तर हे असं त्यांनी त्याचे हे दाखवले, काय म्हणतात त्याला, वक्त्याचे जे आहे ते अवगुण दाखवले या ठिकाणी. तर नंतर आणखीन सांगितले की शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णन. भक्तांनी जे आहे ते स्त्रियांबद्दलचं वर्णन त्या ठिकाणी करू नये असंही या ठिकाणी त्यांनी सांगितलं. कारण लावण्य स्त्रियांचे वर्णिता विकार बाधिजे तत्व, म्हणून याच्याबद्दल आपण बोलू नये. आणि नंतर त्यांनी आणखीन दिलंय की बहुश्रवणे घटेल झाला, ताडे 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 शिकवणी आला, त्या वक्तृत्व श्रोते आला स्वहित न घडे. ते म्हणतात की इकडे तिकडे चार ठिकाणी जे आहे तुम्ही वाचलं, याचं प्रवचन ऐकलं, त्याचं प्रवचन ऐकलं, या संप्रदायाचं ऐकलं, त्या संप्रदायाचं ऐकलं, आणि त्याच्यातनं जे आहे ते तुम्ही काहीतरी आपलं स्वतःचं प्रवचन केलं असं ते म्हणतात या ठिकाणी. ते सर्वसाधारण पुष्कळ वेळा होतं. पण या ठिकाणी त्यांना जो जोर द्यायचा तो याच्यावर द्यायचा आहे की नाही, तुमचा एक संप्रदाय जो आहे त्याला तुम्ही सोडू नका. त्याच्या बेसिसवर तुम्ही इकडे तिकडे पाहत असाल तर गोष्ट वेगळी, पण बेसिस जो आहे तो पक्का अधिष्ठान जे आहे ते एकच असलं पाहिजे. अधिष्ठानाचा जो सिद्धांत आहे, जी उपासना आहे ती जी आहे ती बरोबर तशीच असली पाहिजे. आणि ह्या अधिष्ठानावर राहून जे आहे ते काय करायचं तर म्हणजे अनुभव तुम्हाला येईल. अधिष्ठानावर राहिला नाही तर तुम्हाला अनुभव येणार नाही. म्हणून बघता पाहिजे अनुभवाचा आणि ज्ञाता नसावा पुस्तकीचा. पुस्तक ज्ञाने श्रोत्याचा भ्रम तुटे ना. नुसतंच जर पुस्तकी ज्ञान असेल आणि अनुभव जर नसेल आणि संप्रदायाला तो उपासना त्याची नसेल त्या ठिकाणी, त्यामुळे मग जे आहे त्या ठिकाणी काय होईल, त्याला तो कुठलच राहणार नाही, ना इकडचा ना तिकडचा. तो मध्येच जो आहे तो घोटाळत राहील, त्याला हे मिळणार नाही तेही मिळणार नाही. म्हणून काय त्यांनी करायचं, म्हणजे जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे की त्यांनी जे आहे ते अनुभव कसा मला मिळेल याच्यावर त्याचं पूर्ण बोलणाऱ्याचं जे आहे ते जोर असला पाहिजे. आणि असंच जर असतं की मी इकडे वाचून तिकडे वाचून इकडे जाऊन तिकडे जाऊन जसं असतं तर म्हणजे पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे तरी गुरु का असे करणे. मग गुरुची काय त्या ठिकाणी आवश्यकता आहे, संप्रदायाची काय आवश्यकता आहे, उपासनेची काय आवश्यकता आहे, एक सिद्धांताची काय आवश्यकता आहे की अद्वैत सिद्धांत आपला आहे म्हणून. सांगा तात्पर्य असं की या ठिकाणी आमचं जे अधिष्ठान आहे ते सदृढ हवं. आणि त्या अधिष्ठानावर जी काही उपासना चाललेली आहे, सांगितलेली आहे गुरुनी, त्या उपासना धरल्यानंतर आणि ती पूर्ण केल्यानंतर मग तुम्ही जे आहे ते इकडचं तिकडचं तुम्ही पाहिलं वाचलं काही ऐकलं तर गोष्ट वेगळी. पण त्या संप्रदायावर आणि त्या गुरु उपदेशावर आणि त्या उपासनेवर जाऊन काय तर म्हणे वक्ता पाहिजे अनुभवाचा. हे आपल्याला अनुभव येणं अत्यंत आवश्यक आहे. परत तेच की दुसरे, बरं आम्ही दुसऱ्या लोकांना संप्रदायामध्ये आमच्या घ्यायचा प्रयत्न करतो का? का वक्ता वक्तृत्वाचे भरी भ्रोणी श्रोता निरोध करी, म्हणजे आपल्या संप्रदायात अडकवण्याचा आम्ही दुसऱ्यांना प्रयत्न करतो का? आणि असंच आम्ही प्रवचनामध्ये म्हटलं की बा ठीक आहे तुम्ही आमच्याकडे येत राहा, दासबोधाला येत राहा, चांगलं असतं, ते असं असतं, ते तसं असतं, तर तो म्हणतो की त्याने श्रोता धाकधरी पुन्हा नाही श्रवणी. मग तो परत श्रवणाला येणार नाही, तो घाबरून जाईल की अरे हे तर आम्हाला पकडूच्या हातात आहे, घेऊच्या हातात आहे, अडकवूच्या हातात आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही काय जर बोलला ते बोलताना सुद्धा असं असलं पाहिजे की फक्त भगवंताचं चिंतन, त्याच्यामध्ये कोणाला अडकवायचं त्या ठिकाणी जे आहे ते शब्द नको. आणि नंतर जे आहे ते त्यांनी बरंच अतिशयोक्ती अलंकार ह्या ठिकाणी वापरला आहे की काजो वर्मे लक्षुनी बोले तेणे श्रोते क्रोधासी आले, आणि काजे रुचेना श्रोतया मनी ते दाटूनी लावे लावणी तेणे उपजे अत्यंत
यातना श्रोते उठवणी पळती. म्हणजे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही जर श्रोत्यांच्या हिशोबाने कुठे काय प्रवचन द्यायचं आणि जिथे निर्गुण निराकार आहे किंवा जे सगुण साकार आहे, सगुण साकारासमोर, रामासमोर, कृष्णासमोर निर्गुण निराकाराबद्दल बोलता, तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला तुम्ही कोणत्या समुदायासमोर काय बोलताय, कोणत्या संप्रदायासमोर तुम्ही काय बोलता. तर असं जर तुम्ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी बोलला नाही तर काय होईल, श्रोते उठवून पळती असं ते म्हणतात. आणि मग तुम्ही निंदाही कदाचित करा की निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे विवाद पडे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचं काही केलं त्या ठिकाणी की हे दुसरा जो आहे तो संप्रदाय तो बरोबर नाही म्हणून, म्हणजे काय होईल की अशा प्रकारची ती निंदा होईल. निंदा होणं म्हणजे ते पाप आहे. पण ज्या ठिकाणी मनुष्य प्रवचन करतो, ज्या गादीवर ती व्यासांची गादी आहे, आणि या गादीचा दुरुपयोग कोणी निंदा करण्यासाठी करू नये. हे अत्यंत आवश्यक आहे, फार आवश्यक आहे की आपल्याला एखादी वस्तू नसेल आवडत दुसऱ्या संप्रदायाची, तर आम्हाला त्या ठिकाणी व्यासपीठावर बसून बोलायची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. हे या ठिकाणी दाखवलंय की का आपण वर्ते जे परी त्याची क्रिया प्रतिपाद्य करी. म्हणजे असं की त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की आम्ही जे उपासना करतोय तीच योग्य, दुसरे जे लोक उपासना करतात ते त्याचं काय तर म्हणे त्याच्याबद्दल मी बोलतही नाही, त्याची निंदाही करतोय एखाद वेळेस. असं नको व्हायला. आणि वक्ता जाणीवेने जिंकला. जाणीव या ठिकाणी जाणीवेचा अहंकार म्हणजे अहंकार आहे. जाणीव म्हणजे म्हणजे काय की म्हणजे तो वक्ता जो आहे तो काय की म्हणजे त्याला अहंकार झालेला आहे, आणि तो अहंकार वक्ताच्या मनगोटीवर बसतो. उणीव येता तगमगीला आणि जाणीवेचा ताठा भरला तो वक्ता नसतो. मग त्याला जर समजा चर्चेमध्ये कुठे तो कमी पडला तर त्याला मग त्याचा उद्वेग होतो. का? अहंकारामुळे. अहंकार त्या ठिकाणी आहे. सर्व माहिती आहे त्याला की मला जे आहे ते काय करायचं. आणि जो सकळ जाणून निर्णता, जो श्रोत्यांचाही श्रोता, जेथे अहंतेची वार्ता निश्चित. म्हणजे श्रोत्यांचाही श्रोता असं म्हटलेलं आहे. आणि जे सकळ जाणून नेणता म्हणजे सगळं ठाऊक असून सुद्धा जो अज्ञानाचं पांघरून घेतो आणि अगदी सामान्य श्रोत्याप्रमाणे इतरांचं निरूपण ऐकतो, तो खरा वक्ता होय. त्यांना या ठिकाणी सांगायचे की हा अनुभवी श्रोता, अनुभवी वक्ता आहे, जो सगळं जाणून निर्णय. अनुभवी वक्ता कुणाला म्हटलंय की ज्याला आत्मानुभव झाला आहे, म्हणून त्यांनी म्हटलंय तो श्रोत्यांचाही श्रोता. श्रोतांचं काय काम आहे की आत्मानुभव घ्यायचा, आणि हा श्रोत्यांचाही श्रोता आहे म्हणजे याला आत्मानुभव झालेला आहे. आणि सकळ जाणूनी सर्व काही त्याला परमात्मा स्वरूप त्याला माहिती की काय आहे. आणि एकदा परमात्मा स्वरूप माहीत पडलं म्हणजे सर्व काही माहीत असतं जसं म्हणतात. आणि तो असं कसं दाखवतो, तो म्हणे तो मला काही माहित नाही, अशा प्रकारच त्याचं हे असतं. येथे अहंतेची वार्ता, अहंकार त्या ठिकाणी नाहीये, कारण त्याला आत्मा झालेला आहे. तर असा जो वक्ता आहे तो कसा आहे, तो म्हणजे तो योग्य आहे असं. तर सांप्रदायिक कट्टरता आणि फाजील अभिनिवेश हा आध्यात्मिक मार्गातील फार मोठा बाधक आहे. का की सत्य एकच आहे. ज्ञानी माणसं ते वेगवेगळ्या भाषेत सांगतात एवढंच. ऑल रोड्स लीड टू परमात्मा, ऑल रोड्स लीड टू रोम, अशा प्रकारचं. आणि सांप्रदायिक जर ठेवली तर मन संकीर्ण होतं त्या ठिकाणी. संप्रदायातील चांगल्या गोष्टी स्वीकारणं मग बंद होऊन जातं. ज्ञानाच्या अहंकारामुळे काय होतं की जे शब्द ज्ञान झालेलं आहे तेही वाया जातं. म्हणून वक्ता भिडसारू जोडे तरी श्रोत्यांशी आधारू घडे, सदतीसावी ओवी ही म्हणून वक्त्याकडे भिडतेही नसावी. तर काय करावं तर म्हणजे श्रोत्याने जे आहे ते काय असेल स्पष्ट आणि अंतःकरणापासून त्याप्रमाणे त्यांनी बोलावं. आपल्या संकोचाने काही राखून नाही बोलू. आणि भीड सांडूनी वर्मे चुकवी, हितार्थ पोटस्थ शिकवी, कुशळ वक्ता तोची उगवी, श्रोते असी. त्यावर त्यांनी म्हटलंय की जो कुशल वक्ता आहे तो भीड सोडून बरोबर वर्मावर बोट ठेवतो आणि लोकांचे जे हिताचं आहे ते सांगतो. आणि वक्ता जर निराभिमानी असेल तर उत्तम. वक्ता निराभिमानी भेटे तरी श्रोत्यांचा अभिमान तुटे. म्हणजे तो स्वतः बोलणारा जर निराभिमान असेल तर त्याचा इफेक्ट ऐकण्यावर पडेल, आणि त्याचा सुद्धा अहंकार जो आहे तो ऐकणाऱ्याचा म्हणजे श्रोत्याचा अभिमान जो आहे तो का होईल, कमी होईल. म्हणून ते म्हणतात की उभये अभिमान विटे प्रांजळ निरूपण जर असेल तर दोघांचा अभिमान जो आहे तो कसा असला पाहिजे, म्हणजे जे आहे ते कमी होईल. तो केव्हा होईल की ते
भिडस्त असतील, नम्र असतील आणि श्रोत्यांची किंवा त्याला श्रोत्यांची मनापासून काळजी आहे आणि त्याला ते म्हणतात पोट तिडकीनेच ते बोलणार. म्हणून ते म्हणतात की जो गुरु भीड सारू तो अधमाहून अधम थोरू. तर याचा अर्थ हा झाला की तुम्ही जे काही बोलायचं आहे त्या ठिकाणी ते स्पष्ट बोलायला हवं, अंतःकरणापासून बोलायला हवं, भगवंताबद्दल बोलायला हवं. असं नको की मला जे आहे ते बदलायचंच नाही म्हणून, अशा प्रकारचं नको. आणि मग आले निरूपण अभ्यंतरी गुज म्हणून कधी चोरी 40वी ओवी आहे. तो वक्ता नव्हे भिकारी कृपण वशे. आता त्यांनी आणखीन दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की म्हणजे त्यांनी सांगितलं की आले निरूपण अभ्यंतरी गुज म्हणून करी चोरी तो वक्ता नव्हे भिकारी कृपण वशे. म्हणजे आध्यात्मिक रहस्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या काहीतरी लपवून ठेवतो. तो का लपवून ठेवतो? तो म्हणे अरे हे आध्यात्मिक रहस्य जर श्रोतांना सांगितलं ते माझ्याकडून होतात. तर तो काहीतरी राखून ठेवतो, सर्व काही सांगत नाही, सर्व तो प्रगट करत नाही. आणि असं जर कोणी असेल की सर्व प्रगट करत नाही, राखून ठेवतो आणि त्याला भीती वाटते की हा पुढे ना चालला जाव समोरचा श्रोता जो आहे तो, तर तो म्हणतात की तो वक्ता नव्हे भिकारी कृपण वेशे. तो वक्ता थोडी झाला, म्हणतो तो भिकारी झाला, कारण की त्यांनी काहीतरी आपल्याकडे लपवून ठेवलं. आणि लपवून ठेवलं म्हणजे काय झालं? कृपण वेशे, कंजूस झाला ना तो, की त्याने आपल्याकडे लपवून ठेवलं. जो समाधानी वक्ता त्याचे निरूपणी समता. आता या ठिकाणी मी वेगवेगळे हे देत नाहीये, काय म्हणतात त्याला, उदाहरणं. कारण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातले उदाहरण आपल्याला पुष्कळशे आहे, माहिती आहे. पण कोणते गुण हवे आणि कोणते गुण नको आपल्यामध्ये, याच्याबद्दलचं विवेचन या ठिकाणी खूप केअरफुली आपल्याला वाचायचं आहे. की जो समाधानी वक्ता त्याशी निरूपणी समता आणि आपुली पारखी विभक्तता नाही जयासी, असं म्हणजे जे आहे ते वक्ता कसा असला पाहिजे? तर म्हणजे तो समाधानी असला पाहिजे, आत्मज्ञानाने पूर्ण शांती आणि समाधान त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून काय होतं त्याला? की तो समत्व बुद्धी त्या ठिकाणी येते. आणि असो वक्ता आशारहित तयाचे जी वक्तृत्व हित. जो आशारहित आहे त्याच वक्तृत्व कसं आहे? त्यामुळे ते हिताच आहे, कोणती अपेक्षा त्याच्यामध्ये नाहीये. मग अशाचं वक्तृत्व काय करतं? म्हणजे श्रोत्यांचं कल्याण करतं. आणि दुराशाधरी जयाचे चित्त तो वक्ता नको. म्हणजे ज्याच्या मनामध्ये बरेचसे विकल्प आहे आणि बरेचसे जे आहेत ते चांगल्या आशा, ज्याला आपण म्हणतो चांगल्या इच्छा नाहीये, अनेक वाईट इच्छा आहे, आणि तो जो अंतःकरणामध्ये असेल आणि तो जो वक्ता जो आहे तो बोलू लागला साधकासमोर, तो जर वक्ता झाला तर म्हणजे मग ते असा वक्ता साधकाच्या वाट्याला येऊ नये असं ते म्हणतात. कारण की सद्गुरु शिवाय एवढ्या पोटतिडकीनी कोणी मनापासून कोण शिकवणार? म्हणून ते म्हणतात की आता असो सद्गुरु बिन पोटस्थ शिकविल कवण. म्हणजे गुरुच असा आहे की त्याला पोटतिडीक म्हणजे याचं की त्यांनाच त्याची कळकळ लागेल की याचं कल्याण जे आहे ते व्हावं शिष्याचं. आणि समदृष्टी जे आहे पूर्ण, ऐसा तो विरळा, की आमचा शिष्य कसा व्हावा. त्यामुळे आमचा शिष्य जो आहे तो समदृष्टी त्याला मिळावी, म्हणजे समत्वम योग उच्चते. आणि ऐसा तो विरळा व्हावा. आणि असा वक्ता असायला हवा. आणि असा वक्ता सुद्धा कसा आहे? तर म्हणजे तो विरळाच आहे. गुरु जे आहे ते कसे, की गुरूंना समदृष्टी प्राप्त झालेली आहे आणि सद्गुरूंना समदृष्टी प्राप्त झालेली आहे आणि सद्गुरूकडनं जे आहे ते आम्हाला ज्ञान मिळतंय, असा वक्ता विरळ जाणावा. म्हणजे समदृष्टीवर त्यांनी जे आहे ते बरचसं या ठिकाणी हे दिलेलं आहे की आपल्या ज्ञान आपल्याकडे राखून जे आहे तुम्ही काही करू नका. तुम्ही सर्व ज्ञान लोकांना द्या आणि ते सर्व लोकांना ज्ञान दिल्यानंतर समदृष्टी जशी तुम्हाला प्राप्त झालेली आहे तशा प्रकारे जे आहे ते त्यांनाही प्राप्त होईल. इथे वक्ता म्हणजे सद्गुरू झाले. वक्ता म्हणजे सद्गुरू. सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी, असं म्हटलेलं आहे. सद्गुरूचा महिमा आपल्या सर्वांना माहिती. तर पुढे ते म्हणतात या ठिकाणी की एक आणखीन त्यांनी अभंग दिलेला आहे या ठिकाणी की विषयी विरक्तपणा इंद्रिय निग्रहण गुरुकृपे वाचून नव्हे नव्हे. म्हणजे गुरुची जर कृपा असेल तर काय काय होईल? तर म्हणजे विषयामध्ये विरक्तपणा येईल आणि इंद्रियांना तुम्हाला जे आहे ते निग्रह करता येईल. आणि चंचलपणे मनन करी विषय धान
हे सुद्धा गुरुची कृपा त्या ठिकाणी आहे. गुरुचं महात्म्य सांगितलं म्हणजे बुद्धिबोधक जाणं ब्रह्मानुभव पूर्ण हे सुद्धा कशाने होईल, त्यामुळे गुरुनीच होईल. भक्ती ज्ञान पूर्ण सप्रेम संपूर्ण हेही गुरुच्या गुरुकृपे वाचून होणार नाही. आणि मग म्हणतात शेवटी रामदास स्वामी की रामी रामदास म्हणे निर्गुण सुख लादणे. हे सर्व झालं, गुरुची कृपा झाली तुमच्यावर, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला आत्मतत्वाची प्राप्ती होईल. तुम्हीच भगवंत आहात, आय एम दॅट, अशा प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी येईल. तो कसा असेल, त्यामुळे त्या ठिकाणी शांती आणि समाधान संपूर्ण असेल. कोणत्याही प्रकारचं ज्या मनाचं उन्मन होईल त्या ठिकाणी, मग चंचलता तिथे कुठून न राहील. आता काय झालं की आतापर्यंत त्यांनी वक्त्याबद्दलचं सर्व वर्णन केलं, आता पुढे श्रोत्याबद्दलचं वर्णन करतात. आपण काही पाहिलं की वक्ता कसा नसावा आणि वक्ता कसा असावा, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी आपण पाहिलं. किती होईपर्यंत तर म्हणे जवळजवळ 43 होईपर्यंत पाहिलं. आता 44 वयापासून जे आहे ते श्रोत्याचा विचार आहे, पण तरी पण मध्ये कुठेतरी परत ह्याचाही वक्त्याचाही विचार येईल. आणि आपल्याला जसं सांगितलं की श्रोता आणि वक्ता निरूपण हे जर टायटल आहे, तर आपल्याला त्याच्यातनं काय घ्यायचं आणि काय सोडायचं ते आपण पाहायला पाहिजे. की आता श्रोत्याचा विचार, श्रोता पाहिजे सादर मननशील सारा सार विवेके. म्हणजे श्रोता कसा असायला हवा, म्हणजे त्याला वक्त्याबद्दल आदर असायला हवा. ही इज रेडी टू लिसन हिम असं हवं. आणि कसं लिसन लिसन म्हणजे काय, तर म्हणजे सर्वांगाचे कान करून ऐकणारा तो असा असायला हवा. मननशील सारा सार विवेके निवडी, म्हणजे त्याला आदर असायला हवा आपल्या गुरुविषयी. आणि गुरु जे सांगत आहे त्यांनी काय करावं, नुसतंच कानाने ऐकू, तर म्हणजे सर्वांगाचे कान करून आवड अभिरुची त्या ठिकाणी हवी, आवड हवी. म्हणजे सर्व काही पूर्ण इंद्रिय त्यावेळेस एका ठिकाणीच कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. आणि गुरुचं काय शब्द आहे, काय गुरु उपदेश देतात आहे, त्याच्यावरच सर्व लक्ष आहे. असा श्रोता असायला हवा. म्हणजे आता श्रोता कसा असायला हवा, आपण सर्व श्रोते आहोत, आपण सर्वच अभ्यासक आहोत, आपण सर्वच या परमार्थ मार्गामध्ये जे आहे ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहो आणि आत्मानुभव घेण्याचा प्रयत्न करतो आहो. आणि आत्मानुभव घेण्याचा प्रयत्न म्हणजे हा की अक्षय सुख शांती समाधान आम्हाला राहो, अशा प्रकारचं ती एक डेस्टिनेशन आहे. आणि ते डेस्टिनेशन मिळालं म्हणजे आत्मानुभव झाला, ना आत्मानुभव झाला म्हणजे ते डेस्टिनेशन ते मिळालं, आपला अनुभव झाला. तर अशा प्रकारचं जे आहे जे डेस्टिनेशन, जो प्रवास आपला या ठिकाणी चालला आहे, तर श्रोत्याचा विचार करताना सर्वात पहिल्यांदा कसं असलं पाहिजे, तर म्हणजे मननशील सारासार विवेकी निवडी, अशा प्रकारचं श्रोता. म्हणजे त्याला मनन करायला हवं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की श्रवण आहे म्हणजे ऐकून घ्यायचं, मनन आहे म्हणजे त्या जे काही ऐकलेलं आहे त्याच्यावर काही शंका कुशंका असेल तर त्याचं निराकरण करायचं, त्याला ते मनन म्हणतात. आणि निधिध्यासन, एकदा तुम्ही निराकरण केलं, पक्क झालं की भाई मला काय म्हणजे समजलं आहे आणि हेच खरं आहे की आय एम दॅट, मी तोच आहे, मान न मान तू आहे भगवान, अशा प्रकारचं जे आहे ते तुम्हाला आत्मस्वरूप तुम्ही स्वतः आहात, अशा प्रकारचं जे आम्हाला एकदा निशंक झालं याबद्दल, तर ते निधिध्यासन. निधिध्यासनचा अर्थ की तेच जे आहे ते चिंतन प्रत्येक वेळेस चाललेलं आहे. आणि जेव्हा हे चिंतन अशा प्रकारे चालत राहतं तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो. हे जे आहे मननशील सारासार विवेके निवडी, त्याच्यामध्ये हे सर्व की तुम्हाला मनन करायला हवं. श्रवण करून मनन करून निधिध्यासन करून सार काय आहे असार काय आहे हा विवेक त्या ठिकाणी ठेवायला हवा. श्रोता आदरे श्रवण करी तेणे उचंबळे आनंद लहरी. म्हणजे श्रोता काय आहे, तर म्हणजे तो आदराने श्रवण करतो, म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण विश्वास असतो, पूर्ण भाव असतो. भावविण भक्ती आणि भक्तीविण मुक्ती, बळेविण शक्ती बोलू नये. किंवा जसा भाव तसा देव, भावना जयाची जैशी ती फळेल त्याला तैशी. त्याचा अर्थ हा झाला की आदरे श्रवण करी, पूर्ण भाव त्या ठिकाणी आहे. आणि तेणे उचंबळे आनंद लहरी. तेणे उचंबळे आनंद लहरी म्हणजे आपण पाहिले की निरूपणी ते सद्बुद्धी होती. हे जे आहे निरूपणामध्ये काय होतं की तो मनुष्य जो आहे तो आनंदामध्येच असतो त्या ठिकाणी, त्याला आनंदाच्या शिवाय आणखीन काही दुसरं प्राप्त होत नाही. तर अर्थभूत श्रोता मिळे आणि आदरे श्रवणी निवळे, त्याने सकळिकांचा गळे देहावे. जेव्हा आपण आर्त असतो, जेव्हा आपल्याला अशी इच्छा असते की नाही परमेश्वराने आमच्यावर जे आहे ते कृपा करावी, कसे करून जे आहे ते परमेश्वर मला आत्मानुभव दो, अशा प्रकारची त्या ठिकाणी कळकळ असते.
ज्या ठिकाणी तळमळ असते, तर त्या ठिकाणी काय होतं, तर म्हणे त्या ठिकाणी जे आहे ते आदरे श्रवणी निवळे, तो त्या ठिकाणी काय होतो की म्हणे त्याचा देहभान विसरतो. आणि सकळिकांचा गळे देहाभिमान, म्हणजे त्या ठिकाणी अशी एक एन्व्हायरमेंटच तयार होऊन जातो. त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट काय तयार होतं की म्हणजे जे आहे ते सर्वांचा अभिमान त्या ठिकाणी कसा असतो की म्हणजे तो कमी असतो, त्या ठिकाणी कमी होऊन जातो. श्रोता खरा उत्सुक असल्यास श्रद्धेने ऐकतो आणि श्रवणामुळे काय होतं, अंतःकरण शांत होतं. आणि अशा प्रकारच्या श्रवण साधनेमध्ये श्रोता आणि वक्ता दोघांचा देहाभिमान गळून पडतो आणि ते अहंकार रहित म्हणा किंवा अहंकार कमीत कमी अहंकार त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये निर्माण होतो आणि सर्वच जे आहे सर्वांचं देहाभिमान त्या ठिकाणी हरवतो आणि आनंद समाधान त्या ठिकाणी उत्पन्न होतो. सादर सर्वांगी सामोरा, आदरे होत असे पुढारा आणि श्रवणी पडताची उत्तरा परीक्षोनी मांड. सादर आणि आदर असे दोन शब्द त्या ठिकाणी आलेले आहे. पण त्या याचा अर्थच हा आहे की त्यांनी जे आहे ते काय करायचं की म्हणजे श्रवण जे आहे ते सर्व सर्व इंद्रियांनी श्रवण करायचं आणि त्याच्या समोर जाऊन बसायचं. सादर सर्वांगी समोर पहिल्या लाईनीमध्ये जाऊन प्रवचन करायचं समोर आहे, गुरुच्या समोर बसलेला आहे, गुरुकडे पूर्ण तो लक्ष देतो आहे आणि सर्व इंद्रिय यावेळेस जे आहे त्याचे आणखीन काहीही विचार करत नाही. फक्त सद्गुरूंनी काय सांगितलं आहे त्याचाच ते विचार करतात आणि हा समोर बसलेला आहे, दुसरीकडे इकडे तिकडे पाहत नाही. तर तो सादर सर्वांगी सामोरा आणि आदरे होत असे पुढारा, म्हणजे जे आहे ते आदर त्या ठिकाणी आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहेच त्या ठिकाणी. आणि श्रवणी पडताची उत्तरा परीक्षोनी सांग. तर काय होतं की जेव्हा त्याला ते त्याच्या कानावर शब्द येतात, कानावर शब्द आल्यानंतर काय होतं, तो म्हणे तो लागलीच जो आहे तो चिंतन करतो आणि कानावर जर ते चिंतन करतो तर मनन त्याचं त्या ठिकाणी आणि मनन तो लागलीच करतो. म्हणजे ते तसं आहे की जसं एखादं फळ आहे आणि ते फळ पडतंय, पडताना जर आपण त्याला झेलून घेतलं त्या फळाला, तर जसे शब्द निघाले गुरुच्या मुखातून आणि काय झालं की श्रवणी पडताची उत्तरा परीक्षुनी सांडली, म्हणजे लागलीच त्याला जे आहे ते झेलून घेतले. म्हणजे काय केलं की मूल्यमापन त्या शब्दांचं केलं, म्हणजे त्या शब्दांबद्दल जे आहे यांनी चिंतन केलं, त्याच्यामध्ये सार काय असार काय काय गुरुनं सांगायचं आहे, कशा प्रकारे आम्हाला जे आहे ते पुढे साधना घेऊन जायची म्हणून अशा प्रकारचं चिंतन त्या ठिकाणी ते म्हणतात. फार समर्थांनी कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बोध केलेला आहे की सांडुनी सवेची सादर पाहे वक्तया समोर ऐसा मनाचा व्यापार मने आरंभिला. म्हणजे त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की सर्व व्यापार मनाचे काय करायचं, थांबवायचे आणि वक्त्याकडे ऐकण्याच्या तयारीने पाहायचं आणि त्यानंतर मनातल्या मनात जे ऐकले त्याच्यावर मनन सुरू करायचं. म्हणजे आणखीन मनामध्ये दुसरे विचारच नाही, फक्त एकच विचार की जो समोरचा सांगतो आहे, जो गुरु सांगतो आहे, तो प्रवचनकार सांगतो आहे, फक्त त्याच्याबद्दलच जो आहे तो मनामध्ये विचार चाललेले आहे. बाकी सर्व मनाचे व्यापार कसे आहेत म्हणे जे आहे ते नाही चाललेले आहे. मुखाकडे लक्ष आदरे, म्हणजे या ठिकाणी तो म्हणतो की तो त्यांच्याकडे मुखाकडे लक्ष आदरे बाहेरी निघताची उत्तरे प्राशन करी करण्याद्वारे विवरे स्वये. त्यांना असं सांगायचं या ठिकाणी सर्व इंद्रिय त्याची जी आहे ती कुठे लागलेली आहे, त्या प्रवचनात लागलेली आहे. गुरुच्या शब्दामध्ये गुरुचा बोध जो होतोय त्याच्यामध्येच लागली आहे की तो डोळ्याने काय करतो, गुरुकडे पाहतो आणि जेव्हा शब्द बाहेर निघतात तेव्हा प्राशनकरी करण्याद्वारे म्हणजे लागलीच त्याला तो ग्रहण करतो आणि ग्रहण केल्यावर काय करायचं, विवरे स्वय, म्हणजे विवरण त्याचं जे आहे म्हणजे त्याचं चिंतन जो आहे त्याचं लागलं सुरू करतो की गुरु या ठिकाणी काय म्हणतात. म्हणजे हे झालं की श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे. हाच जो एक तो तरीका आहे तोच त्यांनी ह्या ठिकाणी परत परत आपल्याला दाखवला आहे की निष्ठावान श्रोत्याचे अनेक मौलिक गुण यापैकी हे श्रवण ही एक साधना आहे. म्हणजे ईश्वर प्राप्ती करण्याकरता तो एक राजपथ आहे असं म्हणतात ते. म्हणजे पुष्कळशे लोक नुसतं सात्विक कर्मणूक करतात, श्रवण करायचं म्हणजे काय की अरे आम्ही जातोय मंदिरामध्ये, आम्ही जातोय तर रामायण चाललंय तिथे, आम्ही जातोय भागवत चाललेलं आहे, का म्हणे आता असं आहे की ते खूप छान सांगतात, खूप आनंद येतो त्याच्यात, खूप छान सांगतात, खूप आनंद येतो, हा सात्विक कर्मणूक झाली. पण प्राशनकरी करण्याद्वारे विवरे स्वय, तुम्ही ऐकल्यावर विवरे स्वय होत आहे का, विवरण त्याचं जे आहे ते केलं जातंय, श्रवणानंतर मनन होत आहे का. आणि विवरे स्वयचा अर्थच हा आहे की त्याच्यानंतर मनन व्हायला पाहिजे, कारण की मनन जर झालं नाही
मग पुढचा तुम्हाला जे आहे ती सात्विक कर्मणूकच त्याला म्हणता येईल. मननशील लोकापाशी अखंड देव अहर्निशी, म्हणजे आणि मनन जो करतो, सतत मनन जो करतो, तो ते म्हणतात की अखंड देव अहर्निशी. म्हणजे देव जो आहे त्याला रात्रंदिवस त्याच्या जवळच असतो. कुठे देव, तो म्हणजे देव अंतःकरणात आहे. मग अंतःकरणाचं देव आहे आणि अंतःकरणामध्ये फक्त देवाबद्दलच विचार चाललाय, तर देव तिथे असलाच पाहिजे, कारण मनन त्याचंच चाललंय. मनाच्या तोडूनी ओढी श्रवणी बैसावी आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. म्हणून काय करावं, मनाच्या तोडूनी ओढी म्हटलंय. म्हणजे मनामध्ये इकडचे तिकडचे जेवढे विचार आहे, आम्हाला ऑफिसचे विचार येतात, आम्हाला कोणाच्या मैत्रीबद्दलचे विचार येतात, कधी आम्हाला मनामध्ये जे आहे ते पुढे पूर्वी काय झालं होतं त्याच्याबद्दलचे विचार येतात, किंवा आम्हाला जे आहे ते वक्ता जो बोलतो आहोत त्याचे अवगुण समोर येतात. पण ते म्हणतात की मनाच्या तोडूनी ओढी श्रवणी बैसावे आवडी, आणि सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. म्हणजे जे आहे ते अशा प्रकारचं वर्णन त्यांनी नव्या दासबोधामध्ये केलेलं आहे. की काय करायचं, सार पहा, सार सेविजे सृष्टी आणि असार ध्येयजे वृथा पृष्टी. सार तेवढं घ्या आणि असार सोडा. असार ते जाणून त्यागावे आणि या नाव श्रवण. म्हणजे ऐसे हे अवघेचे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, आणि सार शोधून घेतल्यानंतर असार सोडून द्यावं. याला त्यांनी श्रवण भक्ती म्हणतात. म्हणजे श्रवण भक्तीचं महत्व काय आहे, तर नवीन दासबोधामध्ये समर्थांनी 5 समास श्रवण भक्तीबद्दल लिहिलेले आहे. श्रवण भक्तीचं एवढं महत्व त्यांनी सांगितलं. म्हणजे जे आहे श्रवण भक्ती काय आहे, म्हणजे श्रवण भक्ती ही पहिली पायरी आहे. परमार्थामध्ये कुणाला याची जर इच्छा असेल, सर्वप्रथम काय, तर म्हणजे सर्वप्रथम जे आहे ते तुम्हाला श्रवणच करायला हवं. म्हणजे श्रोती असावे सावध, श्रोती असावे सावध, सावध तेणे गुणे अर्थ होत असे विशद. म्हणजे तुम्ही सावधान होऊन ऐका. काय ऐका, की जे शब्द तुमच्या कानावर पडतात आहे त्याचा अर्थ काय. श्रोते श्रवण मनने आणि मननशील होती सुचित मने, सुचित्त मने. म्हणजे काय आहे की तुम्ही जर श्रवण बरोबर कराल, श्रोते श्रवण मनने, मग मनन कराल आणि मननेशील होती सुचित्त मने, मनन जर कराल तर मग तुमचं अंतःकरण कसं होईल, मन कसं होईल, म्हणजे सुचित्त होईल. भगवंताच्या विचारानेच ते मन जे आहे ते भरलं जाईल. हा श्रवणाचा प्रथम पायरी जी आहे ती श्रवण साधना, श्रवण भक्ती, याचा हा परिणाम आहे. हीच एक राजमार्ग आहे, त्याच्याशिवाय आणखी दुसरं काही नाही. सुरुवातीला वाच्यांश सांडला मागे, काय अर्थ आहे शब्दाचा तो ध्यानात ठेवायचा, तो ठीक आहे, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, उपदेश काय आहे. की वाच्यांश सांडिला मागे लक्षांश पुढे वेदीला लागवे, त्याचा अर्थ काय आहे, तो अर्थ जे आहे ते कळायला हवं. डॉक्टर आता सांगायचे की गंगेवरती घर आहे असं जर म्हटलं, तर गंगेवरती घर म्हणजे गंगेवरती कसं घर झालं. गंगेवर नदीवर घर होऊ शकत नाही, म्हणजे नदीच्या तीरावर घर आहे. तर हा झाला लक्षांश की तीरावर घर आहे म्हणून, आणि शब्दांश काय झाला तर म्हणजे त्या पाण्यावर घर आहे म्हणून. तसंच या ठिकाणी की वाच्यांश सांडिला मागे लक्षांश पुढे भेदला लाग बेगे, आणि तिन्ही पहाव्या प्रचिती, प्रचिती वीण कदापि न घडे गती. म्हणजे आता हे जर तुम्हाला सर्व मनन श्रवण केलं, मनन केलं, चिंतन केलं अशा प्रकारचं, तर म्हणे मग तुम्हाला प्रचिती घ्यायला हवी, त्याच्यातनं प्रचिती यायला हवी. एकदा तुमचे सर्व संशय तुम्ही फोडले तर काय होईल, तर म्हणे मग तुम्हाला जे आहे ते प्रचिती त्या ठिकाणी यायला हवी. म्हणजे गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती. म्हणजे शास्त्र वाचणं, गुरुकडनं त्याचं जे आहे ते गुरुमुखानी त्याचं श्रवण करणं, आणि जे आहे ते स्वतः आत्मानुभव घेणं, या तिन्ही पहाव्या प्रचिती. आणि प्रचिती विण कदापि न घडे गती, मला गतीच नाही. जर प्रचिती नाही आली तर म्हणे मग तुम्हाला काही गती त्या ठिकाणी नाही. हे श्रवणाचं महत्वाचं वर्णन या ठिकाणी चाललेलं आहे. कारण श्रोता कसा असायला हवा हे या ठिकाणी आता वर्णन त्यांनी सुरू केलेलं आहे. की श्रोता कशा प्रकारे हवा, दास म्हणे रे भावे, श्रोते तुम्ही सावधान असावे. आणि तुम्ही कसं असायला हवं, परत्रीचे साधन म्हणजे परमार्थाचं साधन एकच आहे. काय तर म्हणजे सार काय नसार काय हे घ्यायचं. परत्रीचे साधन सार आहे आणि नाना प्रकारे तुलना नस आहे. म्हणजे श्रवणाची तुम्ही आणखीन कशाची तुलना न करू, श्रवणाला तुम्ही रिप्लेस नका करू. श्रवणासारखं आणखी दुसरं काही नाहीये. तर ते म्हणतात की नाना प्रकारे तुलना नस आहे, अद्वैत बोधे श्रवणे करावे. आता आपला अद्वैत मार्ग आहे, सर्व महाराष्ट्राच्या संतांनी सर्वांनीच अद्वैत मार्ग पत्करलेला आहे.
ज्ञानेश्वरापासून घेऊन तर रामदास स्वामीपर्यंत. आणि तो अद्वैत मार्ग जो आहे तो आपल्याला आपल्या गुरुकडून मिळालेला आहे. त्या अद्वैत बोधे श्रवणे करावे, त्याच्या अनुषंगाने श्रवण करावं. आणखीन कोणत्या सिद्धांताने श्रवण करू नये. आणि निरूपणी मानस आवरावे, त्याचं निरूपण करून मनाला जे आहे ते आवरायला हवं. त्या सिद्धांतामध्ये त्या मनाला तुम्ही टाकत जा. जो सिद्धांत सांगितला आहे त्याच्यामध्ये मनाला लावा, त्याच्यामध्ये त्याला गोडी करा, त्याच्यामध्ये त्याला रमवून घ्या. निरूपणी मानस आवरावे, कल्याणकारी भवशोकहारी. हे कसं आहे श्रवण तर म्हणे कल्याणकारी भवशोकहारी. आणि सतसंगती मानव मूड तारी. हे कशाने होईल तर म्हणजे संत संगतीने होईल. मानव मूड असतो, तो मूड मानव ज्याला आपण म्हणतो, की ज्याला की समजत नाही, बुद्धू आहे, त्याला माहित नाही की आपलं हित कशामध्ये आहे, ह्याला तारणारा कोण आहे तर म्हणजे सत्संगती. ग्रंथांतरी अंतर निववावे, निरूपणी मानस आवडा. म्हणजे ग्रंथाचा काय करायचं, ग्रंथाचा तुम्ही अर्थ पाहायचा. आणि तो अर्थ पाहून जे आहे ते अंतःकरणात त्याला धारण करून त्याच्याबद्दलचा विचार करावा. हे सर्व या ठिकाणी सांगितलंय की अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैसा, ज्याशी बोलता वाचेचा हव्यास. आता पुष्कळ वेळा काय होतं की एका संप्रदायाचे लोक एका ठिकाणी जवळ जमतात आणि आपल्या गुरुच्या संप्रदायामध्ये गुरुच्या ठिकाणी येतात. त्याचा एक आनंद त्याच्यामध्ये हाच आहे की ते लोक कसे आहे की अर्थ जाणे अध्यात्माचा, त्यांचे जे आहे तर दासबोध अभ्यास जे काही लोक आहे या ठिकाणी त्यांना जो आहे त्यांनी आता वर्षानुवर्ष या ठिकाणी आल्यानंतर त्यांना अर्थ कळतो, अध्यात्माचा अर्थ काय आहे. आणि ऐसा श्रोता मिळेल कैसा, जयासी बोलता वाचेचा हव्यासाची पुढे. परीक्षवंता पुढे रत्न आणि ठेविता होय समाधान. म्हणजे ज्याला कळतं त्याच्यासमोर बोलण्यामध्ये आनंद येतो. ज्याला जर कळत नसेल तर मग कठीण होतं. आणि ज्याला जर कळत असेल तर मग क्रिया पालटे रोकडी, मग त्याची क्रिया जी आहे ते जे आहे ते पलटते. म्हणजे श्रवण कसं असलं पाहिजे की एक वेळा दोन वेळा करून भागत नाही, ते वारंवार रोज करावं लागतं. जसं रोज स्नान करतो, रोज आम्ही जे आहे ते दात घासतो, रोज जेवतो, रोज भांडे घासावे लागतात, घर झाडावं लागतं, तशी आमची शुद्धी आम्ही करतो त्याप्रमाणे मनाची शुद्धी जी आहे ती वारंवार करायची. असं ते श्रवणाचं महत्व या ठिकाणी सांगतात. आणि दासबोधामध्ये असं म्हटलेलं आहे, जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान, जेथे नाही नित्यश्रवण ते जाणावे विलक्षण, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ. श्रवण जर नाही केलं तर मग परमार्थ कसा करा. सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन. म्हणजे तेच ते श्रवण मनन जे आहे ते केलेची करावे. अशा प्रकारचं कानी जे पेरिले नेत्रिते उगवले असे एकनाथ महाराज म्हणतात. जे तुम्हाला कान तयार झाले आहे ऐकून ऐकून, त्याचप्रमाणे तुम्हाला अनुभव जो आहे तो येईल. म्हणून त्यांनी समर्थांनी म्हटलंय शेवटली दासबोधाच्या शेवटी की विवर्ता विशेषा विशेष कळवू लागे. विव्रत राहा, विव्रत राहा, विव्रत राहा, परत 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 तेच करत राहा. तर विशेषा विशेष त्याच्या पाठीमागचा लक्षांश जो आहे, अर्थ जो आहे तो कळत राहील. विवर्ता विवर्ता शेवटी निवृत्तीपदी अखंड भेट. विवर्ता 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 काय होईल, परत परत चिंतन, परत परत चिंतन, परत परत मनन, ध्यासन करता करता निवृत्तीपदी अखंड भेटी. मी तोच आहे असा तुम्हाला अनुभव त्या ठिकाणी येईल. आणि झाली आणि तुटी होणार नाही. एकदा अनुभव आला की मग झालं, तुम्हाला जे आहे ते कळलं किंवा जे आहे ते म्हणजे तुमचं काम झालं. असं परीक्षित रायाचं श्रवण या दर्जाचं होतं. परीक्षिताला जो आहे शुकमुनींनी जो भागवत सांगितलं, तर त्याच्यावर असं सांगतात, अशी कथा आहे त्याच्या पाठीमागे की म्हणे त्यांनी असं सांगितलं, कोणी देव आले होते अमृत घेऊन आणि परीक्षिताला म्हटलं की अरे अमृत घे, तू स्वर्गात जाशील वगैरे असं. म्हणे मग नंतर काय होईल तर म्हणे नंतर काय पुण्य सर्व संपलं की तू परत वापस येते येशील. बरं म्हणे. मग दुसरं त्यांनी म्हटलं की बरं आता हे जे तुम्ही भागवत कथा सांगता यांनी काय होईल. तर देवाने म्हटलं की ही जर कथा तुम्ही ऐकाल, तर त्यावेळेस शुकमुनींनी त्यांना सांगितलं की ही जर कथा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला परत इथे वापस यावं लागणार नाही, तुम्ही मुक्त हो. मग परीक्षित म्हणाला की नाही, मला हीच कथा ऐकायची, मला त्यांचं अमृत, देवाने जे अमृत आणलेलं आहे ते मला नको. म्हणून त्यांनी लिहिलंय की परीक्षित राजाचं श्रवण या दर्जाचं होतं की एका भागवत सप्ताहाच्या श्रवणाने तो मुक्त झाला. हे कसं झालं म्हणजे त्याचं जे आहे ते, त्याचा अर्थ हा झाला की त्याचा श्रवणाचा जो हे होता प्रांत होता, श्रवण मननाचा प्रांत, तो फार जबरदस्त होता. म्हणजे ते श्रवण कसं असायला हवं तर म्हणे भिक्षुक देशावरी सादर, का व्यापारी मिळता व्यापार, का भुसारी करिता भुसार, पाप समाई. म्हणजे त्यांनी आता इथे उदाहरणं दिलेली आहे की कशा प्रकारचं जे आहे आम्ही श्रवण करायला हवं.
एखादा भिक्षुक असतो, तो आपल्या कामामध्ये तत्पर असतो, किंवा एखादा व्यापारी असतो, तो नवा व्यापार मिळताच खुश असतो, किंवा भुसारी करता भुसार माप समयी, किंवा धान्याचा दुकानदार धान्य मोजताना अत्यंत सावध असतो. ते सर्व उदाहरणं दिली की आपल्या आपल्या कामामध्ये आम्ही जेव्हा आमचं काम करतो, आम्ही सर्व सोडून त्यावेळेस जे मुख्य काम असतं त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन आम्ही प्रयत्न करतो की हे काम जे आहे ते कार्य जे आहे ते पूर्ण सक्सेस व्हायला हवं. हे आमचं पूर्ण व्यवहारामध्ये तसंच असतं. का जिवलगाची एकांताची वार्ता अत्यंत श्रवणी सादरता, का न्यून्य बोलत असता सादर ऐके. किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलची जर वार्ता असेल तर आपण श्रद्धेने ऐकतो. म्हणजे एखादं जर कोणी म्हणत असेल की अरे तुमच्या यांचं असं हे भेटले होते ना, असं असं तर लागले तर मी ऐकतो, कारण ते आमचे जीव लगे म्हणून. किंवा एखाद्याचं समजा आमचं शत्रू असेल आणि त्याची जर कोणी दोन लोक निंदा करत असतील तर म्हणजे आम्ही त्याला कान देऊन ऐकतो की अरे हे काय बोलतात ते आपसामध्ये. कारण आमचाही त्याच्यामध्ये जो आहे तो भाग असतो, मनाने भाग असतो त्याच्यामध्ये. तर निंदवू बोलत असता सादर आहे का शूद्र सेती साच पाहे, कान देऊन उभार आहे, आणि श्वास उश्वास दीर्घ आहे म्हणून कोंडी बळी. शेतामधला राखणदार त्या काळचं त्यांनी हे दिलेलं आहे उदाहरण की शेतामध्ये राखणदार असतो, त्याला राखणदार त्याला मोबदला दिला जातो. त्याची ड्युटी काय असते, पण पाखरू जर कोणी आला तर म्हणजे आहे शेताचं रक्षण करायचं, हा अत्यंत जागरूक असतो. मग किती जागरूक असतो तर म्हणे तो तिथे उभा असतो आणि कान देऊन ऐकतो पक्ष्यांचा आवाज, पुढे कोणी पक्षी येत नाहीये कुणी, अशा प्रकारे. मग त्याला पुष्कळ वेळा काय होतं की त्यांनी जर हालचाल केली तर पक्षी उडून जातील, म्हणून तो काय करतो, स्वतःचीच हालचाल करत नाही. म्हणून त्यांनी असं लिहिलंय की श्वास विश्वास दीर्घ आहे. म्हणजे तो श्वास सुद्धा जो आहे तो अगदी एक प्रकारे रोखून ठेवतो आणि कान देऊन उभा असतो की आपली हालचाल पक्षाच्या लक्षात येऊ नये, म्हणून श्वास कोंडून संतपणे तो तिथे उभा राहतो. अशा प्रकारचं त्यांनी किती म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी उदाहरणं दिलेली आहे कशा प्रकारची आहे की म्हणजे तुम्ही इतके जागृत राहा श्रवणामध्ये, श्रवण तुम्ही अशा प्रकारचं करा की जे आहे ते पूर्ण जे आहे ते श्वास सुद्धा कोंडून श्रवण ऐका, असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. म्हणजे इव्हन असं म्हणतात की म्हणजे जे आर्मीचे लोक असतात जेव्हा त्यांना बंदूक चालवायची असते तर जेव्हा ते घोडा दाबतात बंदुकीचा तर त्यावेळेस ते श्वास रोखून घेतात मग घोडा दाबतात. श्वास सुद्धा त्यावेळेस चालू देत नाही की ती बंदुकीची गोळी जी आहे तिकडे न जाऊ म्हणून, त्यांच्या मुवमेंटमुळे. तर श्वास उश्वास दीर्घ आहे म्हणून कोंडी बळे, असो संसारी सादरता, तैसीच करी श्रवण होता, तोची एक धन्य होता होय निरूपणे. म्हणजे अशा प्रकारे प्रापंचिक माणसाची संसारावर निष्ठा असते आणि निष्ठेने श्रवण करणारा श्रोता जो असा परमार्थामध्ये असेल तर म्हणे तो धन्य होय. मग ते निरूपण जे आहे ते खरोखर सार्थी लागतं. आता आपल्याला माहिती आहे की संसारामध्ये जे आहे ते आम्ही कशा जिम्मेदाऱ्या पूर्ण करतो. संसाराची एखादी जिम्मेदारी असेल, आमच्या बायकोला, आमच्या मुलांना, कोणाला, आमच्या कुटुंबाला, आई वडिलांना, त्यांना जर काही कमी पडत असेल तर त्यांना पूर्ण करायची जिम्मेदारी आमची असते. हे पहिलं काळ कर्तव्य आमचं. आणि आम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आणि कसंही करून जे आहे त्यांना आपल्या माणसांना सुखी ठेवायचा प्रयत्न करतो. कारण किती त्याच्यामध्ये आमचं 24 तास त्याच्यामध्येच लक्ष असतं, तीच एक चिंता असते, तीच एक काळजी असते. त्याच्याकरता आम्ही देहाने काबाड कष्ट करतो, मनाने त्याचं चिंतन करतो. आणि असं जर त्यांनी म्हटलं की जशी आमची संसारावर निष्ठा असते तशी जर जी आहे ती श्रवणावर निष्ठा झाली. संसार कशाला म्हणतात, म्हणजे दिसतं त्याला संसार म्हणतात. म्हणजे दिसत नाही ते काय तर म्हणे तो परमेश्वर आहे. तर जे जे दिसतं ज्याच्याकरता आम्ही काबाड कष्ट करतो ते काय झालं तर म्हणजे सर्व संसारच झालं. मग संसारावर आमची खूप निष्ठा असते, कारण आम्हाला ते इंद्रियांनी दिसतं, आम्ही पाहू शकतो, आम्ही ऐकू शकतो, आम्ही त्याला हात लावू शकतो, पाहू. एवढं इंद्रियाचा जो अनुभव आहे तो संसाराचा अनुभव आहे. पण ह्याच्या पलीकडचा जो अनुभव आहे, इंद्रियाच्या पलीकडचा अनुभव, तो भगवंताचा अनुभव आहे. ते म्हणतात की आमची निष्ठा संसारावर आहे, म्हणून आम्ही संसारामध्ये जे आहे ते कार्य करायला, जे रात्रंदिवस कार्य करायला आम्ही तयार असतो. पण तोची एक धन्य श्रोता, श्रोता धन्य कोणता की जो आहे तो अशा प्रकारची निष्ठा परमार्थ मार्गावर ठेवून, परमार्थ निरूपणावर ठेवून, तो निरूपण होय निरूपणे म्हणजे निरूपण जो आहे तो ग्रहण करतो. अशा प्रकारे व्यवहारातले वेगवेगळे प्रसंग या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. विषयी मनुष्य जसा विषयाशी एकनिष्ठ असतो तसा प्रामाणिक साधक श्रवणाशी सुद्धा एकनिष्ठ असो. आणि चातकाचं उदाहरण दिलंय पुढे, जसं पाणी पिण्यासाठी चातक जो आहे तो पावसाची वाट पाहतो, पावसाच्या पाण्याशिवाय इतर पाणी तो पित नाही. जेव्हा पाऊस येतो तेव्हा तो जो आहे तो चोच उघडून बसलेला असतो की सरळ त्याच्या तोंडामध्ये जे आहे ते
आणि जावं. अशाच प्रकारचं जो खरा साधक आहे तो सर्वांगाचे कान करून निरूपण ऐकत असतो. म्हणून निरूपणा ऐसे नाही समाधान आणिक साधन आढळेना. आता श्रवण जर पहिली पायरी आहे आणि पहिल्या पायरीपासूनच आम्हाला सुरू करायचं आहे तर निरूपणा ऐसे नाही समाधान. निरूपणाशिवाय जे आहे ते आमचं काम होणार नाही. भक्ती ज्ञान घडे वैराग्य आतुडे भावात सापडे निरूपणे. जे काही आम्हाला मार्गामध्ये मार्ग आहे, भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे, कसं करायचं, वैराग्य काय आहे, ते कसं आपण घ्यायचं, हे सर्व आम्हाला त्यातून कळतं. शांती क्षमा दया हे सर्व जे आहे ते अवस्था उन्मनी निरूपणी. आमचं लक्ष त्याच्यामध्ये लागून आम्ही त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातो त्या श्रवणामध्ये. मग ते एक प्रकारे मनाचं उन्मन झालं म्हणजे मनाच्या वरती गेलं, मन हरपलं म्हणजे देहभान हरपलं, त्याला उन्मनी म्हणतात. मग अशी अवस्था म्हणजे कशी, तर म्हणजे निरूपणामध्येच होते की असं निरूपण ऐकलं की मग तुम्हाला आणखीन काही ऐकायची त्या ठिकाणी आवश्यकता वाटतच नाही, इच्छाच होत नाही. रिद्धी सिद्धी दासी होती निरूपणे. मग तुम्हाला जे आहे ते इतकं अंतःकरण शुद्ध होतं की जे तुमच्या मनामध्ये इतर फोल विचार येतात, तिकडचे विचार येतात, तुम्हाला असं वाटतं की अरे हे होऊन राहिलेलं आहे, जसं मला हवंय तसं होऊन राहिलंय. पण मुळात काय होतं की तुमच्या इच्छाच कमी झालेल्या असतात, तुमच्या वासनाच कमी झालेल्या असतात. म्हणजे थोडा बहुत वासना आणि इच्छा असतात त्याप्रमाणे तुम्हाला होतो त्या ठिकाणी. तर तुम्ही म्हणता की रिद्धिसिद्धी दासी होती निरूपणे आणि श्रवणे मनने निज ध्यासे. म्हणजे हे सर्व एक प्रकारचं पूर्ण सिस्टम आहे ती. श्रवण मनन निज ध्यासन आणि आत्मसाक्षात्कार हा पूर्ण टप्पा त्या ठिकाणी होईल तर म्हणे तुम्हाला रिद्धिसिद्धी दासी होती. आणि भ्रांतीचा संदेह तुटे एक सरा. म्हणजे भ्रांती म्हणजे मी देह आहे ही आम्हाला भ्रांती आहे आणि मी आत्मा आहे तुटे एक सरा ही भ्रांती जाईल आणि मी आत्मा आहे दास म्हणे करा निरूपण ऐसे. अशा प्रकारचं निरूपण तुम्ही समजा राहणार की त्या ठिकाणी जे आहे ते काय होईल तर म्हणे ही भ्रांती त्या ठिकाणी जाईल. तर श्रवण मनन आणि निध्यासन झाल्यास श्रवण कसे सार्थकी लागते. ते एकांती नाजूक कारभार येथे असावे अतितत्पर याच्या कोटी गुणी विचार अध्यात्म ग्रंथी. म्हणजे आमचं जे व्यवहारातलं कार्य आहे ते स्थूल स्वरूपाचं आहे. आध्यात्मिक ग्रंथात परब्रह्माचा जो विचार आहे तो फार सूक्ष्म आहे. मग आता सूक्ष्माला जर विचार करायचा असेल तर कमालीची एकाग्रता हवी आम्हाला. स्थूलच आम्ही जेव्हा काम करतो, आता डॉक्टर आहे मी पेशंट पाहतोय तर पेशंट पाहताना मला काहीतरी एकाग्रता त्या ठिकाणी हवी. कोणी जे काही कार्य करतो बँकेमध्ये कॅशियर काम करतो आहे तर त्यावेळेस त्याला कॅश मोजताना त्याला एकाग्रता हवी. पण इथे काय आहे की इथे श्रवण करताना परब्रह्माचा विचार करतोय आणि परब्रह्माचा विचार खूप सूक्ष्म आहे. अतीव सूक्ष्म परमात्म तत्व. परमात्मा तत्व म्हणजे खूप सूक्ष्म आहे असं शंकराचार्य सांगतात. तर मग असं जर सूक्ष्म परमात्म तत्व असेल तर मग ते श्रवण करताना किती एकाग्रता हवी. म्हणून ते म्हणतात की एकांती नाजूक कारभार तेथे असावे अतितत्पर. आणि म्हणून त्यांनी इथे लिहिलंय की कमालीची एकाग्रता त्या ठिकाणी हवी. म्हणजे त्याच्या कोटी गुणी विचार अध्यात्म ग्रंथी निरूपणी प्रत्ययी विवरावे आणि नाना तत्व पुढे उकलावे आणि समजता समजता व्हावे निसंदेह असं म्हटलंय. या ठिकाणी म्हटलंय की लोभ असावा अध्यात्म श्रवणी. दत्तात्रयाने 24 गुरु केले तर म्हणे बहुसंख्य उदाहरणे व्यवहारातल्या एकाग्रतेची आहे आणि तीच एकाग्रता पारमार्थिक श्रवण करताना वापरावी. म्हणजे एकाग्रतेवर त्यांनी या ठिकाणी जोर दिला आहे की संसार विषयी तत्पर. आता हे शेवटच आहे मी थांबतो इथे. संसार विषयी तत्पर आणि श्रवण होता अनादर तो श्रोता नव्हे खरं मनुष्य. म्हणजे प्रापंचिक विषयाच्या बाबतीत अगदी लागली तयार, इकडे जायला तिकडे जायला सगळं तो जो आहे तो तयारच असतो. त्याला काहीच कंटाळा नसतो, रात्रंदिवस तयार येतो, फक्त सांगा करायला तयार आहे अशा प्रकारचं आहे. पण पारमार्थिक श्रवण तर म्हणे श्रवण होता अनादर त्या ठिकाणी त्याची तेवढी तयारी नसते. मग त्याला त्यांनी काय म्हटलं समर्थांनी तर म्हणे तो श्रोता नव्हे खरं मनुष्य वेश. मग श्रोता त्याला नाही म्हणता येणार. श्रवणास येऊन बसलेले दोन पायाचे ते मनुष्य आहे त्याला तुम्ही गाढवच समजा. दोन पायाचे गाढव जे श्रवणात येऊन बसलेले आहे ज्यांना श्रवणाशी काही विशेष संबंध नाही, फक्त सात्विक गुण आमचा वाढावा म्हणून ते तिथे येऊन बसलेले आहे. तो श्रोता नव्हे खरं म्हणजे गाढव मनुष्य वेशे असं समर्थांनी म्हटलं या ठिकाणी. मिथ्यावादी अमंगळ हरिकीर्तनी उठे कपाळ ऐसा जो खळ चांडाळ त्याशी बघून.
म्हणजे अत्यंत खोटारडा, कमालीचा, अपवित्र, मिथ्यावादी, खोटारडा, अमंगळ म्हणजे अपवित्र, आणि हरिकीर्तनी उठे कपाळ, म्हणजे नामस्मरण करायला म्हटलं त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. हरिकीर्तनी उठे कपाळ, ऐसा जो खळ चांडाळ. आता त्यांनी किती या ठिकाणी शब्दाचा प्रयोग केलेला आहे पहा, की अशा आठ्या पसरणाऱ्या दुष्ट नराधर्माला त्याची भगवंत कैसा, त्याला भगवंत जे आहे ते कसा प्राप्त होईल. तर अशा प्रकारचं वर्णन 55 श्लोकापर्यंत पण आलेलं, 55 ओव्यांपर्यंत पण आलेलो आहोत, आणि आता इथेच आपण थांबणार आहोत. त्याच्यानंतर आणि हे आपण पुढे जे आहे ते चालू ठेवू. हे ते कशा प्रकारे आपल्याला त्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आजचा जो महत्वाचा जो भाग आहे तो हा आहे की त्यांनी सांगितलंय की श्रवण जी आहे ही पहिली पायरी आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार या पायऱ्या आहे, एका पाठीमागे एक. श्रवण जोपर्यंत फलश्रुत होत नाही, म्हणजे जे आहे ते श्रवण नीट सर्वांगाने होत नाही, सर्व इंद्रियांनी जोपर्यंत श्रवण होत नाही, आणि नंतर त्याचं मनन म्हणजे त्याच्याबद्दलचं विवरता वेगळता विशेष हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढची पायरी येणार नाही, आणि पुढची पायरी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होणार नाही. म्हणून श्रवणाची उपेक्षा करणाऱ्या विषयासक्त मंडळीचा यांनी जो आहे तो यांनी समाचार घेतलेला आहे या ठिकाणी. म्हणून श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहिता विषयी. जो अनादर करतो, जो आळस करतो श्रवणाकरता, अर्थांतर पाहिल्या विण उगेच करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य. एक त्यांनी उपाधी देऊन दिली आहे. उपाधी समारंभ केलाय की तू पाषाणच आहे का, तर म्हणजे तुम्ही अर्थ पाहिलाच नाही. उगेचे करी जो श्रवण, उगीच तुम्ही ज्या बरोबर करताय काहीतरी पाठ करून ठेवून दिलं आणि अर्थाकडे लक्षच दिलं नाही. रामरक्षा पाठ केली, भीमरूपी पाठ केली, अर्थाकडे गेलं नाही. मग अर्थांतर पाहिल्या विण उगेच करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकारचित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम।